श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर तुमच्यासाठी एक छोटीशी बोधकथा घेऊन आलेली आहे. बोधकथा शेवटपर्यंत आवर्जून ऐका. नक्कीच आज जो कोणी ही बोधकथा ऐकणार आहे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल त्याच्यामध्ये माणुसकी अजूनही शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. चला मग बोधकथेला सुरुवात करूया. एक शिक्षक असतात, ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ही कथा सांगत असतात. तीच कथा आता मी तुम्हाला सांगते. बघा, ते सांगतात की एक जहाज असते, त्या जहाजामध्ये अनेक प्रवासी बसलेले असतात. आता अचानकच त्या जहाजाचा कॅप्टन येतो आणि तो ओरडू लागतो की आपल्या जहाजामध्ये पाणी शिरत आहे आणि आपले प्राण धोक्यात आहे. थोड्या वेळामध्ये ही जी जहाज आहे ती समुद्रामध्ये बुडून जाईल आणि त्यासाठी आपल्याला एक बोट वाचवायला येत आहे. पटापट त्या बोटमध्ये आपण जायचं जेणेकरून आपले प्राण वाचतील. असं म्हटल्यानंतर आता विचार करा, त्या सगळ्या लोकांची धांदळ उडाली. मी पहिले जाणार, मी पहिले जाणार असं म्हणून प्रत्येकाने आपला जीव वाचवण्यासाठी ती जी बोट वाचवायला आली होती ना तिच्याकडे धाव घेतली आणि एक एक करून प्रत्येकजण बाहेर जात होता. आता अगदी त्या जहाजामध्ये पाणी भरू लागलं होतं आणि त्या जहाजामध्ये फक्त दोघं जण शिल्लक होते. एक महिला होती आणि एक पुरुष होता आणि ते दोघं पती पत्नी होते. दोघंही हातात हात घेऊन घट्ट म्हणजे हात पकडून बसलेले होते. डोळ्यामध्ये अश्रू होते आणि अशा पद्धतीने त्यांची ती अवस्था झाली होती. तेवढ्यात ती जी बोट होती वाचवणारी ती आली आणि अशा वेळेस तेवढ्या त्या जहाजामध्ये देखील पाणी भरत चाललं होतं. आता अशी वेळ होती की त्यातलं एकच कोणीतरी बाहेर पडू शकणार होतं आणि एकाचे प्राण मात्र म्हणजे जाणारच होते. असं आता कोण जाणार. तेवढ्यात तो जो माणूस असतो ना तो काय करतो, त्याच्या बायकोला धक्का देतो आणि तो पटकन ती जी वाचवायला आलेली बोट असते ना त्यामध्ये जाऊन त्याचा स्वतःचा जीव वाचवून तो निघून जातो आणि त्याची बायको त्या जहाजासोबत त्या पाण्यामध्ये बुडून जाते. आता हे इथपर्यंत झाल्यानंतर ती बाई जेव्हा बुडत असते तेव्हा ती नवऱ्याला शेवटचं काहीतरी बोलते आणि बोलते म्हटल्यावर ते जे शिक्षक असतात ते त्या ठिकाणी थांबून घेतात आणि ते शिक्षक त्या मुलांना प्रश्न विचारतात. आता ती बाई काय बोलली असेल तिच्या नवऱ्याला, तुम्ही मला सांगा. आता हे मुलांच्या डोळ्यात अगदी राग दिसत होता त्या माणसाबद्दल. बोलत होते. ती बाई म्हणाली असेल किती स्वार्थी माणूस आहे, उगाच मी तुझ्याशी लग्न केलं, तू मला असं मरताना सोडून निघून चालला आहेस, असं म्हणजे सगळ्यांनी त्या माणसाबद्दल नकारात्मक मत दिलं. पण त्यातला एक मुलगा शांत बसलेला होता, मान खाली घालून बसलेला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यावर त्या सरांनी त्याला विचारलं की तुझं काय उत्तर आहे आणि तुझ्या डोळ्यात अश्रू काय. तर तो म्हणाला, माझं उत्तर असं आहे की ती बाई तिच्या नवऱ्याला म्हणाली असेल की तू आपल्या मुलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने कर. असं म्हटल्यानंतर त्या सरांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि ते सर म्हणाले, तुला ही कथा माहीत होती का. त्यावर तो मुलगा म्हणाला, नाही, ही कथा तर मला ठाऊक नाही, पण माझ्या आयुष्यात असंच झालेलं आहे. 2 वर्षांपूर्वी माझी आई एका मोठ्या आजाराने ग्रस्त होती आणि ती जेव्हा तिचे शेवटचा श्वास घेत होती तेव्हा तिने माझ्या वडिलांना हेच सांगितलं की आपल्या मुलाचा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा. आणि अशा पद्धतीने त्याच ठिकाणी तिने दम सोडला आणि अशा पद्धतीने माझी आई मला सोडून गेली. पण मी पडद्याआडून ती जे काही बोलली होती ते मी ऐकलं होतं आणि मला विश्वास आहे की ह्या बाईने देखील तेच सांगितलं असेल. आणि हो, हे वाक्य खरं होतं. सरांनी सांगितलं की हो, हे वाक्य बरोबर ती बाई असंच बोलली. त्यावर बाकीचे मुलं म्हणाले, मग त्या माणसाने तिला का वाचवलं नाही. आता याचं उत्तर सरांनी लगेच दिलं नाही. पुढे ते गोष्ट सांगू लागले. पुढे त्यांनी सांगितलं की हळूहळू त्या माणसाने त्या मुलीचा सांभाळ केला. त्यांना एक मुलगी होती. ती मुलगी अगदी 4-5 वर्षांची होती. ती मुलगी घरी होती. ते दोघं जेव्हा बाहेर गेले ती मुलगी घरीच होती. नंतर तो माणूस घरी गेला, मुलीची समजूत काढली, त्या मुलीचं शिक्षण केलं, त्या मुलीला आईचं आणि बापाचं दोघांचंही प्रेम दिलं, शिक्षण पूर्ण करून तिला चांगल्या नोकरीला लावलं. त्यानंतर तिचं लग्न केलं, चांगला व्यवस्थित मुलगा, चांगल्या घरातला मुलगा बघितला आणि तिचं लग्न लावून दिलं आणि ती तिच्या सासरी गेली. पण काही काळानंतर ह्या माणसाचाही मृत्यू झाला आणि ही बातमी समजतात ती मुलगी त्या बापासाठी इकडे आली, पण तिच्या बापाचे प्राण राहिले नव्हते. आणि तेव्हा तिच्या जुन्या घरामध्ये तिला तिच्या वडिलांची डायरी सापडली. तर त्या डायरीमध्ये प्रत्येक पानावर त्याच्या बायकोच्या आठवणी लिहिलेल्या होत्या. रोज त्या बायकोच्या आठवणीत त्याने काहीतरी लिहिलेलं होतं आणि शेवटच्या पानावर काय लिहिलेलं होतं तर त्याने लिहिलं होतं की त्या दिवशी त्या जहाजामध्ये मलाही तुझा हातात हात पकडून त्या पाण्यामध्ये मरून जायचं होतं, मलाही हे आयुष्य बघायचं नव्हतं, पण तुझे शेवटचे 2 शब्द होते त्यामुळे मला जगावं लागलं. आणि त्या बायकोचे शेवटचे शब्द काय होते ठाऊक आहे का. त्या बाईने लिहिलेलं होतं की मी एका मोठ्या कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त आहे आणि माझ्याकडे अगदी 6 महिने शिल्लक आहे आणि ह्या 6 महिन्यानंतर आपली मुलगी पोरकीच होणार आहे. पण आज तुम्हीही माझ्यासोबत अशा पद्धतीने मृत्यू पावला तर आपली मुलगी अनाथ होणार आहे. त्यापेक्षा मी 6 महिन्याने मरणार तर मला आज मरू द्या, परंतु तुम्ही आपल्या मुलीसाठी जगा आणि तिचं आयुष्य सोन्यासारखं करा. आणि त्यामुळे ह्या वाक्यावर त्या माणसाने
त्या जहाजेमधून उडी मारली आणि स्वतःचे प्राण त्या मुलीसाठी वाचवले आणि अशा पद्धतीने पुढे जाऊन त्या मुलीचा सांभाळ केला. आणि जेव्हा त्या मुलीने हे वाचलं तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि तिला तिच्या आईचा आणि बापाचा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. अशा पद्धतीने जेव्हा त्या सरांनी त्या मुलांना ही कथा सांगितली तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी होती. जे सुरुवातीला जे मुलं चिडले होते, त्यांना राग आलेला होता, त्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये आज अश्रू होते. आणि नक्कीच ही जी बोधकथा आहे, ह्या कथेतून आपल्याला देखील एकच बोध मिळतो की बऱ्याचदा आपणही एखाद्याची परिस्थिती बघतो किंवा त्याने त्या परिस्थितीत जशी कृती केली तसंच आपण बघतो आणि त्याला अगदी नावं ठेवतो की तो असाच आहे, तो तसाच आहे, त्याने असंच केलं. पण नेमकं परिस्थिती काय आहे हे आपल्याला ठाऊक नसतं आणि आपण परिस्थिती जाणून न घेतल्याशिवायच आपण त्याला जज करायला लागतो, त्याला नावं ठेवायला लागतो. पण नेमकं परिस्थिती काय होती, त्यावेळेस त्याला काय करणं गरजेचं होतं याचा आपण विचार करत नाही आणि एखाद्याला आपण उगाचच नावं ठेवतो. तर आपल्याला नेमकं ही चूक करायची नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला फारसं काही माहीत नाही तर आपण त्या विषयावर बोलणं सोडून द्यावं. पण उगाच तिच्याबद्दल अजून 4 गोष्टी बोलायच्या, परत दुसरीकडे जाऊन काहीतरी बोलायचं आणि भलतंच अफवा पसरवायच्या. हे कामं करत बसण्यापेक्षा जर तुम्हाला काही ठाऊक नाही तर तुम्ही शांत बसा, मला काहीही माहीत नाही असं सांगून मोकळे व्हा. पण एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला कल्पना नाही की तो कसा वागत आहे किंवा तो का वागत आहे तर त्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. तर ही जी बोधकथा होती ती सांगण्याचा उद्देश एवढाच होता की बऱ्याचदा आपल्याकडूनही ह्या चुका होतात. उगाचच आपण कुणाला तरी जज करतो आणि आपल्याकडून फार मोठा अपराध होत असतो. त्यामुळे आपल्याकडून जर ही चूक होत असेल तर ही आत्ताच थांबवा एवढंच या ठिकाणी सांगते आणि आजची बोधकथा या ठिकाणी थांबवते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.